जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राजरत्न आंबेडकर या ठिकाणी आलेत। सर, आपण भेट घेतली, जरांगे पाटलांची काय चर्चा झाली आहे? चर्चा काय झाली ती येणाऱ्या काळामध्ये लवकरच कळेल, महाराष्ट्राला लवकरच कळेल। आणि बाबासाहेबांचा एक कास्ट इज इन इंडिया हा बाबासाहेबांचा थिसिस होता। त्यात बाबासाहेबांनी लिहिलं आहे की महाराष्ट्र हे नाव कुठून आलं। महार आणि रठ्ठ म्हणजे आजचे जे महार आणि मराठा हे दोन समुदाय या प्रांतामध्ये प्रामुख्याने राहायला होते आणि ही दोघं एकत्रित आले आणि म्हणून महाराष्ट्राचा जन्म झाला। आणि आज मला असं वाटतं की आज पुन्हा महार आजचा जो कन्वर्टेड बुद्धिस्ट आहे आणि मराठा हा पुन्हा आमची ही या स्टेटमधली नैसर्गिक युती आहे आणि म्हणून ती युती येणाऱ्या काळामध्ये अबाधित राहील। कितीही लोकांनी जरी याला छेद देण्याचा प्रयत्न केला तरी बौद्ध आणि मराठा आजचा महार कन्वर्टेड बुद्धिस्ट आणि मराठा ही एकत्र या महाराष्ट्रामध्ये आणि नक्की सत्तेमध्येही परिवर्तन बदल घडून आणतील अशी ताकद येणाऱ्या काळामध्ये दिसेल। प्रकाश आंबेडकर आहेत, ते नेहमी जरांगे पाटलांची भूमिका घेतात, ते पण प्रकाश आंबेडकरांचं जरांगे पाटील पण ऐकतात, परंतु सध्याच्या काही दिवसामध्ये प्रकाश आंबेडकरांची भूमिका बदललेली दिसते। कसं बघता याच्याकडे? नाही, आता त्यांचं म्हणणं आहे की ओबीसी आरक्षण बचाव आणि त्यांची भूमिका बरोबर आहे की ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे, पण कुणापासून वाचलं पाहिजे? आज ओबीसींचं जे आरक्षण धोक्यात आहे ते पूजा खेडकर सारखे जे श्रीमंत ओबीसी आहेत, जे गरीब ओबीसींचा अधिकार खातायत, मारतायत, अशा लोकांपासून ओबीसींचं आरक्षण वाचलं पाहिजे। गरीब मराठ्यांपासून ओबीसींना त्यांच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागत नाही आणि कसलाही धक्का लागणार नाही। त्यांचं जे आरक्षण खाल्लं जातं आहे हे ओबीसींनी एकदा निरखून बघितलं पाहिजे की त्यांचं आरक्षण नक्की खातंय कोण? काय गरीब मराठा त्यांचं आरक्षण खातोय की तुमच्यातले जे श्रीमंत ओबीसी आहेत ते तुमचे आरक्षण लाटतायत? हे ओबीसींना स्वतः प्रश्न विचारला पाहिजे। नक्कीच। आता तुम्ही आज भेट घेतली जरांगे पाटलांची, पुढच्या काळामध्ये त्यांचा संघर्ष चालू आहे, तुम्ही सोबत असणार आहे? नक्कीच। आणि म्हणून मी सांगितलं की आमची नैसर्गिक युती आहे। हा महाराष्ट्र त्या काळामध्ये महार आणि रठ्ठ हे दोन समाज एकत्र आले आणि पेशव्यांनी त्यांच्यावर राज्य केलं। या दोघांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळामध्ये ही सगळी 18 पगड जाती एकत्र येऊन त्यांनी पेशवाई नष्ट केली। आज पुन्हा ती पेशवाई नष्ट करण्यासाठी आज मराठा, बौद्ध आणि मुसलमान हा एकत्र येऊन पुन्हा ही नानासाहेबांची पेशवाई पुन्हा या महाराष्ट्रातून घालवल्याशिवाय राहणार नाही। दादा, महत्त्वाची चर्चा झाली अशी नेमकं काय चर्चा झाली? चर्चा सांगितलं खेळ पांगण आमचा ते सांगायचे नसते, आत्ताच साहेबांनी सांगितलंय, पुढं पुढं येईल लक्षात तुम्हाला होतंय काय। परंतु जी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडली, थोडं त्यांना यांच्या बोलण्यातून थोडं वेगळं ते बोलले असं जाणवत आहे की प्रकाश आंबेडकरांची भूमिका वेगळी झाली आता सध्याच्या काळामध्ये, आणि जे ओबीसींची बाजू घेत आहेत तर धोका ओबीसींना मराठ्यापासून नाही असं त्यांचं म्हणणं आहे। पुढचा तुमचा जो संघर्ष आहे, आता राजरत्न आंबेडकर तुमच्यासोबत असणार आहेत तेच म्हणतात, काय धोरणं असतील, कशी चळवळ पुढे चालेल सोबत? 29 तारखेपर्यंत सगळं क्लिअर होणार आहे चित्र, परंतु परिवर्तनासाठी सर्वसामान्याला उतरावं लागणार आहे, कारण गोरगरिबांची ही अशी लाट पुन्हा नाही बघायला मिळणार। आणि हीच संधीचं सोनं करायचं जे बोललं जातं ग्रामीण भागात, संधी आली तिचं सोनं करा। गोरगरिबांना ही संधी सोनं करायची आणि ते होतं आहे, तुमच्या लक्षात येतं आहे काय काय व्हायला लागलं आहे। आणि तिथं बसणाऱ्याच्याच यायला लागलं आहे, त्यांना तर 100% आखाड लागल्याशिवाय राहत नाही आता। नक्कीच होते मनोज जरांगे पाटील आणि राजरत्न आंबेडकर। कॅमेरामॅन अमित आडेसह संजय, सर्वोदय TV9 मराठी, आंतरवली, सराटी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।